विधान परिषदेच्या कोकण पदवीधर तसंच मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीची मतमोजणी नवी मुंबईतील नेरूळ येथील आगरी कोळी भवन येथे आज सोमवारी सकाळपासून सुरू झाली आहे। विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी एकूण 42 टेबल आहेत। मुंबई पदवीधरसाठी 28 आणि मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी 14 टेबलांवर मतमोजणी होते। कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचा समावेश आहे। कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी 26 जून रोजी मतदान झालं। यामध्ये एकूण मतदान हे 64.14% इतकं झालं। मतदार यादीनुसार कोकण विभागामध्ये 1,27,769 पुरुष आणि 95,639 स्त्री मतदार असे एकूण 2,23,408 पदवीधर मतदार आहेत। त्यापैकी 84,665 पुरुष आणि 58,632 स्त्री असे एकूण 1,43,297 पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। त्यामध्ये ठाणे जिल्ह्यात 58.42%, पालघर जिल्ह्यात 63.23%, रायगड जिल्ह्यात 67.59%, रत्नागिरी जिल्ह्यात 69.14%, सिंधुदुर्गमध्ये 79.84% इतकं मतदान झालं। या निवडणुकीमध्ये भाजपा महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार निरंजन डावखरे आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश गिरी यांच्यात अटीतटीची लढत आहे। प्रहार डिजिटल न्यूज ब्युरो, नवी मुंबई।